तुरीच्या शेंगा. चला आता तुरीच्या शेंगा खाऊ. होय, इथं बसून खायच्या का घरी न्यायच्यात? घरी न्यायच्या म्हटलं तर मग निवडावं लागते भाजी. हां, थोडंसं मीठ टाकून उकडून खाऊन खायला छान लागतील. मग मीठ टाकायचं, उकडायच्या आणि मग खायच्या. याची चव खूप सुंदर लागते. मग घरीच नेऊ आपण ह्या. तुरीच्या ओल्या शेंगा आहेत ना, ते सोलून घेतलेत. आता याची आपण उसळ करूया किंवा भाजी करूया. ओल्या तुरी आहेत ह्या. आता सध्या तुरीचा सीझन चालू आहे, तर ह्या भरपूर आहेत शेतात, म्हणून थोड्या सोलल्या आहेत. हे सोलायला तर वेळ लागतोच पण. आणि आता त्याची आपण उसळ करूया किंवा भाजी करूया, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. कढईत तेल घालायचं, थोडीशी मोहरी आणि जिरे तडतडू द्यायचं चांगलं. नंतर त्यात घालायचा आहे कांदा. कांदा थोडासा चांगला परतला की मग थोडं टमाटर घालायचं आहे. टमाटर टाकायचं आणि चांगलं मऊ होऊ द्यायचं. आता हे परतून घ्यायचं चांगलं. नंतर हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण घालायचं आहे याच्यामध्ये. हे जे तळलेले ओले तुरीचे दाणे आहेत ते मिक्सरमध्ये थोडेसे आबडधोबड वाटून घ्यायचे. म्हणजे बारीक नाही करायचे, थोडंसं भुगा केल्यासारखे यामध्ये करून घ्यायचे. थोडेसे ठेवलेत अखंड आणि काही आता हे थोडेसे आबडधोबड वाटून घेऊ. असे वाटून घेतलेत. खूप भुगा नाही केलेला, बारीक नाही आहे. हे अर्धवट झालेले आहेत. कांदा परतत आला आहे आता हळूहळू. थोडंसं लसूण आणि मिरची त्याचं वाटण घातलं आहे. हळद अजून घातलेली नाही, हळद शेवटी घालायची. आता यात थोडीशी हळद टाकू आणि लाल तिखट टाकूया, कारण आपण मिरची फक्त 2च घातली. तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची तेही करू शकता. मी अगदी थोडंसं एक काश्मीरी मिरची आणि हे थोडंसं लाल तिखट आहे ते एकत्र करून टाकले. धने पावडर असली तर ती पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि लगेच यात हे सगळं टाकून द्यायचं. हे चांगलं परतून घ्यायचं आणि मग त्यात थोडं गरम पाणी घालायचं आहे आपल्याला. आता यात गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी करायला ठेवलं आहे. आता यात थोडी कोथिंबीर टाकूया. नंतरही टाकली तरी चालेल. मी टाकली आता. आधी पण थोडीशी मिरची आणि लसणाबरोबर टाकली ती कोथिंबीर. जास्त असली तरी काही अडचण येत नाही. पाणी गरम करून यात आता घालायचं आहे. गरम पाणी करून घातलं की लवकर शिजेल. मग आता ही आपल्या आवडीप्रमाणे पाणी कमी जास्त तुम्ही घाला. तर पातळी खाल्लं तरी चालेल किंवा घट्टही खाल्लं तरी चालेल. आता हे यात एवढं शिजून घट्टच होईल थोडंसं. अजून आता याच्यात मीठ घालायचं आहे. आता मीठ टाकणार आहे यात. चवीनुसार आणि आवडीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. आम्ही तसं मीठ कमीच खातो. खरं तर सगळ्यांनीच मीठ कमीच खाल्लं पाहिजे, त्यामुळे टाकले. आणि पातळ भाजीत होऊन जाईल मॅनेज. लागलं तर वरून चिमूटभर घेता येईल, पण शक्यतो वरून घ्यायचंच नाही. यात होऊन जाईल बरोबर. मीठ कमी असलं तरी चालू शकतं, पण जास्त नको. आता हे शिजायला थोडा वेळ लागेल. पहा, तरी यायला सुरुवात झाली, शिजते. आता हे खरं कुकरमध्ये पण करता आले असते. 2 शिट्ट्या दिल्या असते शिजली असते, पण मी व्हिडिओ करायचा म्हणून कढईमध्ये केलेली आहे. 2 शिट्ट्यात शिजली असते. कशातही करू शकता तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे. भाजी छान शिजली आहे, पाणी पण कमी झालं आहे. आता आपण सर्व करू. ओल्या तुरीच्या दाण्यांची उसळ तयार आहे. या खायला. चला आता ताटं करायचेत, जेवायला या.